Goa's political battlefield heated up on Friday as the Congress tore into the BJP, accusing the ruling party of turning into a broker and wrecking the state's economy and land. The fiery exchange came after BJP chief Damodar Naik blamed the opposition for Goa's rising crime, a charge the Congress said only exposed the BJP's failure to govern effectively. Rejecting the BJP's president's claim, Congress state chief Amit Patkar hit back, saying the ruling party had admitted its own collapse on law and order. He accused the BJP of bankrupting Goans, destroying industries and selling off Goan land under Section 17(2), calling Naik's remarks a desperate attempt to deflect public anger. हाजे वयल्यान एक सिद्ध जाता की भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष एक्सेप्ट करता की आज गोंयान लॉ एंड ऑर्डर कोलॅप्स जाल्ल्या. ह्या 18 वर्सांच्या जर तर टाइम फ्रेमान जर आमी पळयत जाल्यार गोंयान हायेस्ट लँड सेल जालें तुमच्या सरकारान. 7 ते 12 जेन्ना काँग्रेसीचे सरकार आशिल्लें तेन्ना जो रिजनल प्लॅन जाल्लो, गोंयकारांनी डिमांड केलो की हो रिजनल प्लॅन सारको ना, तो परत जावपाक जाय. काँग्रेस पार्टी हॅड द गट्स टू स्क्रॅप रिजनल प्लॅन. पूण तुमी कितें केलें? स्क्रॅप केल्लो रिजनल प्लॅन परत तुम्ही ऍक्टिवेट केलो आणि तुम्ही गोंयचे जाग्याचे डिलिंग केलें. तुम्ही ब्रोकर जाल्या. 17(2) हो कायदो तुम्ही हाडलो. गोंयची भाटां, बेसां, दोंगर, नॅचरल कवर, नो डेव्हलपमेंट स्लोप हे कन्वर्ट करपाचे कायदे तुझ्या सरकारान हाडले. तुवें जे सांगले की 60 वर्सांनी गोंयान जे बी रोयले ते बी तू म्हणटा की काँग्रेसीक लागून आज गोंयची लॉ एंड ऑर्डर परिस्थिती ही बिघडल्या. म्हाका दिसता तुम्ही जे जागे इल्लीगल झोन जे तुम्ही कन्वर्ट केले हे पयलीं तुवें सांगचे की हे करता कोण. काँग्रेस आयडियोलॉजीचे 8 आहा मरे तुजे कॅबिनेटान. सो 8ची जर आमी पर्संटेज पयली जाल्यार 67% जाता. म्हळ्यार हाजो अर्थ जे गोंयकार बीजेपीच्या अगेन्स्ट पळय आसा 67% हे. सो म्हाका दिसता दामू नायकान आपली सगळी जी कारनामे जे आसा ते काढून काँग्रेसीच्या माथ्यार मारचे न्ही. कितें तांकां एक संवय जाल्या. बीजेपीक तांच्या दिल्लीच्या बीजेपीक एक संवय आहा, तांच्या प्रधानमंत्र्याक एक संवय आहा की कितें जालें की काडलें आनी नेहरूचेर मारलें. काडलें आनी सांगलें की तें काँग्रेसीन केल्लें. नेरून तेन्ना केलें म्हणून आज हे तुमी भोगतता. कित्याक फाल्यां आज रस्त्याक फोंड पडल्या. तो दीस अजून पयस उरलो ना जंय हे फाल्यां म्हणटले की नेहरूक लागून आज रस्त्याक फोंड पडल्या. फाल्यां म्हणटले नेहरूक लागून आमकां इलेक्ट्रिसिटी वाडोवची पडली. नेहरूक लागून आमी 17(2) अमेंडमेंट हाडले, जागे कन्वर्ट केले. नेहरूक लागून आमी 39A हाडले आनी गोंयचे घट्टण करून उडयलें. दामू नायकाक आज ताका कळ्ळा की फुडलीं जी इलेक्शनां येता, ZP आसूं किंवा असेंब्ली इलेक्शन आसूं, ताका रियलायज जालां की बीजेपी इज गोइंग टू हॅव अ डिफीट. अरे हेच मनीस होच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सांगतालो की दिगंबर कामत म्हणतो घोटाळेबाज म्हणून. मागीर तुम्ही ताका कॅबिनेटान घेतलो कसो? तुम्ही सांगिल्ले, तुझ्या लेट मनोहर पर्रीकरान सांगिल्ले आदल्या मुख्यमंत्र्यान, तो दिल्लीक गेल्लो, प्रेसिडेंट ऑफ इंडियाक तांणी कंप्लेन दिल्ली की 7,000 कोटीचो घोटाळा केला म्हणून. खंय गेले ते? काय दूध रोखयले तुम्ही आणि ते शुद्ध झाले? अरे तुमचे मंत्री देवळांनी वता आणि करोडांनी भांगर गिफ्ट करता मरे. हे पैसे येता खंयच्यान? हांचो असो धंदो आसा कितें की हे करोडांनी वचून भांगरां डोनेट करता? Earlier, BJP Goa President Damodar Naik had defended the state government amid growing criticism over recent assaults and murders. He argued that the fruits of the current crime wave were sown by the Congress governments that ruled Goa for decades, claiming the BJP had inherited deep-rooted systemic issues. वो जो गए 60 साल में जहाँ क्या बोया है तो उसका फल, कांग्रेस का फल अभी निकल रहा है. कल बोलते हमारा सरकार को 2012 में इसी सरकार है, तो ये सिर्फ ये पूरे 10 साल का ही ये नहीं है. जिस तरह से गोवा टूरिस्टिक डेस्टिनेशन होने के कारण यहाँ का फुटफॉल्स बढ़ रहा है. बहुत सारे अलग अलग स्टेट्स के लोग भी यहाँ आ रहे हैं, बाहर के लोग आ रहे हैं.
और ये सब संभाल कर ले जाने में एक सरकार सक्षम रीत्या ये सब कर रही है। Dylan Rodriguez, Manish Parab and Vaishnavi Salgaonkar for Goa 365.